हॅलो गाईज. सो आज आपण बघणार आहोत माझ्या साड्यांचं कलेक्शन, जे की लग्नाच्या आधीच्या आणि लग्नानंतरच्या सगळ्या असतील. त्यात डिझायनर आणि काठापत्राच्या अशा सगळ्या साड्या असतील. आणि ह्या मॅक्झिमम साड्या पुण्याच्या एकाच शॉपमधून घेतलेल्या आहेत. सो तुम्हाला ह्या सगळ्या बघायला आवडतील का? नक्की मला सांगा. नक्की मला सांगा. नाही, आम्ही आत्ताच बघणार आहोत ह्या सगळ्या. सो चालू करूयात का आपला ब्लॉग. सो पहिली ही साधी बाधी माझी साडी, ही पुण्याच्या पेठेतल्या एरियातूनच घेतलेली आहे. आणि ही फक्त आणि फक्त 600 रुपयाला मिळालेली आहे. ती दुकान मला आता आठवत नाही, पण मी नक्की नेक्स्ट टाइम जाऊन शोधेन आणि तुम्हाला सांगेन. सो आपण यातल्या साड्या सुद्धा बघूयात आता. मी ऍक्च्युली ड्रेस घालूनच हा व्हिडिओ बनवणार होते, पण म्हटलं साड्यांचा व्हिडिओ आहे तर साडी घालूनच बनवूयात, म्हणून गर्दीत बसली तुमच्यासाठी गाईज फक्त. So, आणि ह्या साड्या माझ्या पसंतीच्या आहेत सगळ्या. आणि मॅक्झिमम जेव्हा जेव्हा मला जशी जशी साडी हवी होती, तेव्हा तेव्हा मी ह्या सगळ्या घेतलेल्या आहेत. सो चालू करूयात. आणि ह्या नेसून आता मी दाखवणार नाही, इथे मी फोटो तुम्हाला टाकेन की ह्या कशा दिसतात नेसल्यावरती. ठीक आहे. सो सो सगळ्यात पहिली माझी साडी ही. हा त्याचा बेल्ट आहे कमरेला लावायचा. आणि ही माझी आयुष्यातली पहिली साडी. हे त्याचं ब्लाऊज आहे, स्लीव्हलेस आहे. आणि ही साडी रेडी टू वेअर आहे. ठीक आहे. खूप क्यूट दिसते ही साडी. सो ही साडीची हिस्ट्री अशी आहे, तुम्हाला खोलता खोलता सांगते. ही साडी माझ्या पहिल्या पगारातून मी स्वतःसाठी घेतलेली ही पहिली साडी. या साडीसोबत मी माझ्या आईला सुद्धा एक साडी घेतली, 2-3 साड्या घेतल्या होत्या. सो सेम डेला आहे. आम्ही सिंहगडच्या मुलचंद मधून मी घेतलेली आहे. ह्या याच्या मिऱ्या आहेत, ज्या रेडी टू वेअर आहेत. ठीक आहे. आणि हा याचा क्यूट असा पदर आहे. व्हेरी क्यूट. ही साडी मी कितीला घेतली हा मोठा प्रश्न आहे. ही साडी मी 2 वर्ष आधी घेतलेली. 2 वर्ष आधी. आणि ही साडी मी तेव्हा 4000 समथिंगला घेतलेली आहे. कारण याच्यावरचं ब्लाऊज सुद्धा तसंच वर्कचं आहे. सो ही आहे माझी सेकंड साडी. आणि ती पहिले जी दाखवली ती आणि ही सेम कलर आहे, सेम. फक्त हा थोडा फेंट कलर आहे आणि तो थोडासा डार्क कलर आहे. दोन्ही पिंक कलर आहेत, बेबी पिंक कलर. आणि ही साडी सुद्धा मला प्रचंड आवडलेली होती. जेव्हा ही आम्ही बघायला गेलो होतो, सेम सिंहगडच्या मुलचंदमधनं घेतलेली होती. सेम प्राइस आहे याची, 4800 समथिंग आहे. पण याचं हे ब्लाऊज आहे. म्हणजे ही साडी घेतल्यानंतर तुम्ही कसंही दिसायला असाल, सावळं गोरं, तुम्ही उठूनच दिसाल. हे याचं ब्लाऊज आहे. प्रचंड सुंदर असं ब्लाऊज आहे. का हे ब्लाऊज मी पुण्यातूनच शिवलं होतं, कर्वेनगरमधनं. आणि हे ब्लाऊज मी 1500 रुपयाची शिलाई दिलेली होती. पण हे एकदम परफेक्ट आणि एकदम परफेक्ट शिवलेलं आहे. सो पैसे गेलेत, पण गोष्ट एकदम परफेक्ट मिळाली. हे झाल्यानंतर साडी पूर्ण पार्टी वेअर आहे, नेटची आहे. थोडी थोडी माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी जी पहिली साडी घालतात त्यासाठी मी ही घेतली होती. आणि एवढी म्हणजे घातल्यानंतर ना तुम्ही एकदम असं चमकसाल तुम्ही यार. खूप सुंदर साडी आहे आणि रिझनेबल प्राइस मध्ये. एवढी सुंदर साडी 4500 वगैरे असेल तरी किती किती रिझनेबल आणि किती सुंदर. हे नेटची आहे थोडी थोडी. सो मी या खाली सेम कलरचा पेटीकोट घालते. ही मी 2-3 माझ्या ऑफिसच्या ज्या पार्टीज होत्या त्याला वेअर केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता खाली तर असं आहेच, पण पदर पूर्ण 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 भरलेला आहे. खूप सुंदर अशी साडी आहे ही. माझी सगळ्यात आवडती, सगळ्यात फेवरेट साडी ही आहे. त्यानंतर मी नेसली ही साडी. सो ही प्युअर ग्रीन कलरची साडी आहे.
पण याचा जो ग्रीन कलर आहे ना हा सगळ्यांना हवा असतो. ही साडी मी दगडूशेठवाल्या मुलचंद मधून घेतलेली आहे. तिकडे बरेच मुलचंद आहेत. मी तुम्हाला कधी गेले तर मी त्याचा ऍड्रेस तुम्हाला नक्की सांगेन किंवा याच लिंक मध्ये मी टॅग करेन. सो ही साडी माझ्या एंगेजमेंटची. हिचा हा असा गळा होता ब्लाऊजचा आणि पूर्ण भरलेला ब्लाऊज आहे. पूर्ण सुंदर असा हिरवा कलर जो मला हवा होता. आणि ही साडी होती फक्त 2800ची. अशी आहे. हे सगळं खाली येतं आणि वर सुद्धा येतं. मुलचंद हे माझं आतापर्यंत मी तुम्हाला 3 साड्या दाखवल्या, तिन्ही सुद्धा मुलचंद मधनं घेतल्या होत्या. फक्त ही दगडूशेठवाल्या मुलचंद मधून घेतली होती. दगडूशेठ मंदिराकडच्या मुलचंद मधून घेतली होती. बाकी सगळ्या सिंहकडच्या मुलचंद मधून घेतलेल्या आहेत. दोन्ही मुलचंद खूप छान आहेत. असं काही नाही की इकडे जुना माल असतो इकडे नवीन, काही नाही, सेम. अशी एंगेजमेंटची सेकंड साडी होती ही. त्यानंतर आपली आवडती, आपला लग्नातला आवडता कार्यक्रम हळद, त्यासाठी मी कुठली साडी नेसली होती. ही सुद्धा मी मुलचंद मधनच घेतली होती. झालेलं असं की मुलचंद मध्ये तुम्हाला माहित असेल, तुम्ही आधी गेला असाल तर तिकडे एक काहीतरी घेतल्यानंतर आपल्याला आणखी दुसऱ्यांदा जेव्हा आपण शॉपिंग करायला जातो तिकडे, म्हणजे मी माझ्या रिसेप्शनचा जो ड्रेस घेतला होता तो तो आम्ही त्या दुकानातनं घेतला होता, जे दगडूशेठ मंदिराच्या समोरच आहे. सो आम्ही तो ड्रेस घेऊन आलो पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही लग्नाचे कपडे घ्यायला गेलो होतो तेव्हा. आणि नंतर त्याच दुकानामध्ये आम्हाला माहित होतं की यानंतर या ड्रेस, आणि तो ड्रेस खूप महाग होता, म्हणजे असेल 12-14 हजारापर्यंत. सो आम्हाला माहित होतं की यावर आम्हाला छान डिस्काउंट मिळेल, काहीतरी पॉईंट मिळतात, सॉरी काहीतरी पॉईंट मिळतात तर त्यावरती. सो आम्हाला माहित होतं की यावर खूप छान पॉईंट असतील. सो आम्ही सेकंड डे जेव्हा हळदीची साडी घ्यायला गेलो होतो, मावशी आणि मी गेली होती. सो तेव्हा आम्ही ही साडी घेतली होती आणि ही साडी होती तेव्हा 4 हजाराची. सेम जी मी तुम्हाला पहिली साडी दाखवली तशीच थोडी थोडी सेम आहे. आणि ही सुद्धा 4 हजार समथिंगची होती. ते आम्हाला ते पॉईंट टाकून आणखी कमी याच्यात मिळाली. सो हा त्याचा बेल्ट आहे सुंदर असा, हा नाही लावला तरी सुंदर दिसतो. ब्लाऊज मी आता याला स्लीव्स लावून घेतल्या होत्या तेव्हा, नाही लावल्या तरी सुंदर दिसतील. खूप सुंदर साडी आहे. कलर सुद्धा मला जसा येलो हवा होता तसाच अगदी आहे. ही सुद्धा साडी रेडी टू वेअर आहे, पार्टी वेअर आहे. आणि होती ती साडी जी मी माझ्या हळदीला घातली होती. फोटो मी तिकडे टाकत आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत होते. ह्या त्याच्या मिऱ्या आहेत, हा त्याचा सुंदर असा पदर आहे. मस्त होती ना. यानंतर लग्न असतं. सो लग्नाला मी जी साडी वेअर केली होती ती इकडे नाहीये. ती होती थोडी पोपटी कलरची, पिस्ता कलरची साडी होती आणि त्याला ऑरेंज किंवा रेड कलरची अशी बॉर्डर होती. मी इकडे टाकली आहे ती, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर साडी होती ती. कांजीवरम म्हणून होती ती साडी. तेव्हा कांजीवरमची खूप फॅशन होती, म्हणून मी सुद्धा घेतली होती. आणि ती सुद्धा साडी फक्त आणि फक्त 4,500ला मिळाली होती मला. ती साडी खरंच खूप सुंदर आहे, त्याचा कपडा सुद्धा प्रचंड सुंदर आहे. आणि ती साडी खूप रिझनेबल आहे. आणि ती सुद्धा आम्ही दगडूशेठच्या तिकडच्या मुलचंद मधूनच घेतली होती. सो सगळं कलेक्शन माझं मुलचंद, सगळं मुलचंद, ओनली मुलचंद. कुठलेही शॉपच होते, दगडूशेठवरचं असो किंवा सिंहगडचं असो, कुठलेही असो, सगळे मुलचंदले आहेत. सो ती साडी मी घातली होती. त्यानंतर माझा लग्नाचा लेहंगा होता, तो सुद्धा मी इथे टाकतेय. आता सगळं आपण फ्लो मध्ये दाखवत आहे तर ते टाकतेय. सो हा माझा लेहंगा होता आणि तो आम्हाला काहीतरी 15 पर्यंतच्या रेंजमध्ये मिळाला होता, मुलचंद मध्येच दगडूशेठच्या. आणि खूप सुंदर होता, त्याच्यावरचं वर्क सुद्धा मला खूप प्रचंड आवडलेलं होतं. आणि त्यानंतर मी घातला होता रिसेप्शनचा ड्रेस, जो होता पिंक कलरचा. तो सुद्धा सेम मुलचंद मधलाच घेतला होता दगडूशेठच्या. हा आहे इकडे, तुम्ही बघू शकता. तो सुद्धा प्रचंड सुंदर आणि प्रचंड रिझनेबल, 10 ते 15 हजाराच्या मध्ये काहीतरी होता रेंजमध्ये. सो खूप स्वस्त आहे दुकान मुलचंद. म्हणजे मी असंच नाही कौतुक करत आहे, माझ्या सगळ्या साड्या जर तिकडच्या आहेत तर तुम्ही समजू शकता. आता माझ्याकडे एक साडी आहे जी माझ्या आईने माझ्या लग्नात घातली होती, नेसली होती. ब्लाऊज आहे प्रचंड गोड रेड कलर आहे, म्हणजे प्युअर रेड कलर जो असतो ना तो आहे. याला मला आता एकदा ड्रायक्लीन करायची आहे. सो ही आणि
ही सुद्धा मुलचंद मधनं दगडूशेठवाल्या घेतलेली आहे. त्यानंतर होती संक्रांत. सो तेव्हा मी माझ्या नवऱ्याने स्वतः जाऊन मला मुलचंद मधूनच त्याच दगडूशेठवाल्या मुलचंद मध्ये जाऊन ही खूप सुंदर अशी काळी साडी घेऊन आला होता. ही साडी खूप ट्रेंडिंग मध्ये होती तेव्हा ऍक्च्युली, आणि इट्स व्हेरी नाईस. ही खूप सुंदर आहे. पदर होता. बाकी याच्यावरती असे बुट्टे बुट्टे. सो गाईज ह्या होत्या माझ्या सगळ्या साड्या, ज्या मी सगळ्या मुलचंदच्या शॉप्स मधून घेतलेल्या होत्या मॅक्झिमम. आणि मॅक्झिमम म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच साड्या मी मुलचंद मधल्या घेतलेल्या होत्या. ते आणि ड्रेस सुद्धा माझ्याकडे खूप छान छान आहेत, असेच रिझनेबल प्राइस मधले. सिंहगडला एक जय हिंद म्हणून शॉप आहे, तिकडे आता नवीन ते शॉप ओपन झालेलं आहे. सो तिकडनं मी हे सगळे घेतलेले आहेत ड्रेस. आणि ह्या सगळ्या मुलचंद मधल्या साड्या आहेत. सो सिंहगडचं मुलचंदचं आणि दगडूशेठ मुलचंदचं मी दोन्ही याचं लिंक तुम्हाला टॅग करेन, म्हणजे तुम्हाला लोकेशन लवकर भेटून जाईल. तुमचं जर लग्न वगैरे असेल तर खूप छान दुकान आहे, रिझनेबल आहे. सो तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता. आणि जय हिंदचं जे सिंहगडचं आहे ते सुद्धा मी टॅग करते. सो गाईज तुम्हाला जर आवडले असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण मला खूप वेळ गेलाय यामध्ये आणि ह्या सगळ्या उघडून दाखवायला आणि परत घडी करायला सुद्धा खूप त्रास झालाय. सो प्लीज तुम्ही मला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा प्लीज.